नमस्कार. आज हे जे लाईव्ह आहे ते बेधडक महाराष्ट्र या वेब पोर्टलच्या फेसबुक पेजवरून होतं आहे. श्री वाळुंज सर यांनी मला यासाठी संधी जी दिली त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभारी आहे. असं लाईव्ह स्ट्रीमवर जाऊन बोलायचा हा माझा पहिलाच अनुभव आहे. त्यामुळं विषय सुरू करण्या अगोदर थोडीशी लोकांची उपस्थिती आणखी वाढावी म्हणून आपण थोडा वेळ वाट पाहूयात आणि मग सुरू करूयात लाईव्ह. आपलं विषय अगदी सोपा आहे. विविध रंगी रत्ने, समज आणि गैरसमज असा हा विषय वाळुंज सरांनी मला दिला होता की या विषयावर तुम्ही बोला. तुम्हाला जे माहिती आहे ते तुम्ही सांगा आणि त्या संदर्भात लोकांचं थोडंसं प्रबोधन होईल अशा हिशोबानं तुम्ही थोडीशी माहिती द्या असं त्यांनी मला सांगितलं होतं. आणि म्हणून मी हा आत्ता तुमच्यासमोर लाईव्ह येत आहे. 6-7 जण झालेले आहेत की जे हे ऐकता आहेत. थोडेसे आपण आणखी वाट पाहूयात. जशी जशी लोक जमत जातील तसं तसं आपण सुरू करूयात. या ठिकाणी सतीश बोंबले ऑनलाईन दिसत आहेत मला. माझे मित्र आहेत ते. मला वाटतं आता आपण विषयाला सुरुवात करूयात, काही हरकत नसेल. तर विषय आहे विविध रंगी रत्ने, समज आणि गैरसमज. रत्नांमध्ये मुख्य रत्न जी असतात ती 9 असतात. त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला येतो तो मोती, त्यानंतर पोळं, माणिक, पुष्कराज, पाचू, त्यानंतर कॅट्साय ज्याला लसण्या म्हणतात मराठीमध्ये, त्यानंतर जो येतो तो गोमेद येतो आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे नीलम. असे हे 9 मुख्य रत्न असतात. या 9 रत्नांपैकी सगळ्यात महाग जर असं कुठलं रत्न असेल तर ते हिरा असं समजलं जातं. अर्थात ते बरोबरही आहे की हिरा हा खूप महाग असतो वगैरे, हे सगळं ठीक आहे. पण हिराच्या किमती त्याच्या प्रतवारीनुसार असतात हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसतं. दुसरी गोष्ट की जसं जसं हिऱ्यांचं वजन वाढत जातं तसं तशा हिऱ्यांच्या किमती वाढत असतात. तुम्ही जितक्या कमी वजनाचा हिरा घ्याल, जितक्या कमी क्वालिटीचा हिरा घ्याल किंवा जितक्या कमी क्लॅरिटीचा हिरा घ्याल तितकी त्याची किंमत कमी राहते. हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत नसतं. हे झाले 9 मुख्य रत्न. त्यानंतरचा जो हिऱ्यांचा रत्नांचा जो पुढचा भाग असतो तो उपरत्नांचा असतो. उपरत्न ही खूप मोठ्या प्रमाणात, विपुल प्रमाणात असतात. भरपूर प्रकारची उपरत्न आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यात वापरली जाणारी जास्त उपरत्न जर कुठली असतील तर एक टॅन्झनाईट नावाचं सेमी प्रेशियस स्टोन असतो. ॲमेथिस्ट, पॅरेडॉट, लॅपिज, पुन्हा तुम्हाला सांगतो सिट्रीन, ब्लू टोपाज, येलो टोपाज, ही जी काही रत्न आहेत ही मुख्य रत्नांची उपरत्न मानली जातात. आणि या सगळ्या उपरत्नांचा वापर वेगवेगळे दागिने बनवण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ
निळ्या रंगाचा जो ॲमेथिस्ट असतो किंवा जो टॅन्झनाईट असतो त्याचे सुंदर कानातले बनवले जातात, अंगठ्या बनवल्या जातात. आणि तुम्ही बघा, या रत्नांसोबत जर हिऱ्यांचं कॉम्बिनेशन असेल तर ही रत्न अतिशय चांगली दिसतात. हे आपल्याला आता मी तुम्हाला असं प्रॅक्टिकली सांगणं, म्हणजे असं सांगणं आणि एखादी वस्तू दाखवणं यात खूप फरक राहील, पण हे खरंच आहे. तुम्ही जर गुगलच्या सर्च इंजिनवर जाऊन टॅन्झनाईट असा शब्द टाकून बघितला तर तुम्हाला खूप सुंदर निळ्या रंगाचं रत्न पाहायला मिळेल. तर ही झाली उपरत्नांबद्दलची थोडीशी माहिती की जी आपल्याला शक्यतो कुणी सांगत नाही. आता ह्याच्यात काही गमती जमती पण आहेत. म्हणजे मध्यंतरी गणेश मुळेंचा मेसेज आलेला आहे मला, बोला म्हणतात. बहुतेक ते थोडेसे उशिरा आलेले दिसत आहेत. आता थोडं आपण बोलायला सुरुवात केलेली आहे. गणेश सर, तुम्ही जॉईन झालात, तुमचं मनापासून आभार. उपरत्नांपैकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा असंही होतं की काही उपरत्न ही मुख्य रत्न आहेत असं समजून विकली जातात. हा माझ्या कामातला बऱ्यापैकीचा अनुभव आहे. खूप वेळा असं झालेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ ग्रीन ऑनिक्स नावाचं एक रत्न असतं. ग्रीन ऑनिक्स आणि पाचू हे दोन्हीही दिसायला हिरवेच असतात, पण तरीही ग्रीन ऑनिक्स हा पाचू म्हणून विकला जातो, की जे कंप्लीट चुकीचं आहे. पाचूचे असे एक वेगळे गुणधर्म असतात की ज्याचा एक विशिष्ट असा उपयोग वापरल्यानंतर होतो, पण तेच गुणधर्म लॅपिस ग्रीन ऑनिक्समध्ये असतील असं नाही. परंतु हे असं होतं की ते दिले जातात आणि आपल्याला ही गोष्ट माहीत नसल्यामुळं आपणही ती पाचू समजून ते रत्न घेतो आणि वापरतो. असं अनेक रत्नांबद्दल होतं. एक सिट्रिन नावाचा स्टोन आहे की जो दिसताना पुष्कराज सारखा दिसतो, किंवा येलो टोपाज नावाचा एक स्टोन आहे, तो दिसताना पुष्कराज सारखा दिसतो आणि पुष्कराज म्हणूनच तो वापरला जातो, की जे पूर्णपणे चुकीचं आहे. पुष्कराजची अशी एक स्वतःची एक वेगळी ओळख आहे. पुष्कराजचे स्वतःचे असे काही सिम्पटम्स आहेत की की हा पुष्कराज आहे, ही त्याची ओळख आहे. तर अशी ओळख काय? अशी सगळ्याच रत्नांची ओळख असते म्हणा, पण ती नेमकी काय? हल्ली बाजारात सिंथेटिक स्टोन्स पण मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे सिंथेटिक स्टोन आपल्याला पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं तर सिट्रिन नावाचा जो खडा आहे तो दिसताना पुष्कराज सारखा दिसतो. पुष्कराज हे रत्न आणि सिट्रिन हे रत्न हे कंप्लीट वेगवेगळे आहे. पुष्कराजमध्ये तुम्हाला छोटे छोटे बबल्स दिसतील, झिरम्स दिसतील, लाईन्स दिसतील, ब्लॅक स्पॉट दिसतील, आणि हे सगळं असणं हे म्हणजे तो स्टोन नॅचरल असल्याचं आयडेंटिफिकेशन आहे. पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला सिट्रिनमध्ये पाहायला मिळणार नाही. सिट्रिन हा अतिशय क्लिअर असा स्टोन आहे, म्हणजे पारदर्शी असा स्टोन आहे. सिट्रिनमध्ये तुम्हाला या गोष्टी पाहायला मिळत नाहीत. पण मग हल्ली सिट्रिन हा पुष्कराज म्हणून विकला जातो आणि त्याचे चांगले पैसेही घेतले जातात. जो स्टोन साधारणतः 100 रुपये पर कॅरेटने किंवा 200 रुपये पर कॅरेटने विकला जातो, असा स्टोन तुम्हाला 2000, 5000 अशा भावात तो विकला जातो. ही सरळ सरळ ग्राहकाची केलेली फसवणूक असते असं मला वाटतं. म्हणून कधीही कुठलंही रत्न घेताना सगळ्यात अगोदर कुठल्याही ग्राहकानं त्या रत्नाचं सर्टिफिकेशन मागणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तुम्ही जर त्या रत्नाचं सर्टिफिकेट मागितलं तर त्याची एक खात्री राहते तुमच्यासाठी की बाबा हे रत्न शुद्ध आहे. मग सर्टिफिकेट पण मागताना
नॅशनलाइज्ड इन्स्टिट्यूटचं मागावं किंवा इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटचं मागावं. लोकल इन्स्टिट्यूटच्या सर्टिफिकेशनला तसा काहीही अर्थ माझ्या मते नाही. आता दुसरी गोष्ट, जर एखादं रत्न तुम्हाला सांगितलं की या किमतीत मिळतं, तर ते खरंच त्या किमतीत मिळतं का हे सुद्धा आपण पडताळून पाहिलं पाहिजे. हल्ली तसं होताना दिसत नाही. म्हणजे समजा मला जर कोणी सांगितलं की हे रत्न 5,000 रुपयेचं आहे, तर मी त्याची शहानिशा करायला हवी की हे रत्न खरंच त्या किमतीचं आहे का, याची खरंच बाजारात तेवढी व्हॅल्यू आहे का, उद्या भविष्यात ते रत्न मी पुन्हा बाजारात विकायला गेलो तर त्याचा तितकाच परतावा मला मिळेल का. असे असंख्य प्रश्न असतात की जे आपल्याला पडतात, पण आपण त्याची उत्तरं मागू शकत नाही किंवा आपल्याला ती दिली जात नाही. सोयीस्करित्या ती उत्तरं टाळली जातात, जे पूर्णपणे चुकीचं आहे. ॲक्च्युली याबद्दलची सगळी माहिती ही विक्रेत्यानं ग्राहकाला द्यायला हवी असं मला वाटतं. अशी असंख्य रत्न आहेत की जी खरोखरच खूप महाग असतात. आपल्याला असं वाटतं की अरे हे काय अगदी स्वस्त आहे, 100 रुपये पर कॅरेटला मिळतं, ते इतकं स्वस्त आहे, इतकं स्वस्त आहे. पण तुम्ही जितकी हलकी रत्न वापराल, जितके साधे रत्न वापराल, तुमच्यासाठी त्याचा उपयोग हा शून्य राहतो. म्हणजे मुळात रत्न वापरतात का, तर तुम्हाला एखाद्या गोष्टी म्हणजे तुम्हाला एखाद्या त्रासापासून मुक्त व्हायचं असेल, तर तुमचे गुरुजी तुम्हाला एक रत्न सजेस्ट करतात. म्हणजे त्या रत्नामध्ये काहीतरी अशी संयुग असतील, काहीतरी असे गुणधर्म असतील की जे तुमच्या शरीराला सूट होणारे असतात. तर मला बऱ्याच वेळा असं विचारलं जातं की तुम्ही मला सांगा की मी कुठलं रत्न वापरू. तर मी अशा वेळेस फक्त एवढंच सांगतो की जेमोलॉजिकली चांगलं रत्न देणं ही माझी जबाबदारी आहे. तुम्हाला ॲस्ट्रोलॉजिकली त्याचा उपयोग होईल की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. आणि हे खरं आहे की मी ॲस्ट्रोलॉजिकली काही फार सांगू शकत नाही, परंतु जेमोलॉजिकली मला रत्नांबद्दलची जी माहिती आहे ती मी व्यवस्थित तुम्हाला सांगू शकतो. दुसरी गोष्ट की बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की या रत्नांचे खरोखरच आपल्या शरीरावर काही उपयोग या रत्नांचा आपल्याला खरोखरच काही उपयोग होतो का, की या रत्नांचे आपल्या शरीरावर काही परिणाम होतात का. तर होतात. हा माझा अनुभव आहे, तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्ही असा विचार करा की एखाद्या व्यक्तीला जर पोळं वापरायला सांगितलं असेल, तर पोळं हे तर समुद्रात मिळणारं एक वनस्पतीपासून जन्माला आलेलं रत्न, त्याचा काय उपयोग होऊ शकेल. तर पोळ्याचा उपयोग एवढाच आहे की पोळं तुमच्या रक्ताची शुद्धी करतं. पोळं तुमचं रक्त शुद्ध करण्यास मदत करतं. तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल. व्हिडिओ थोडासा डिस्टर्ब होतोय, इंटरनेट कनेक्शनचा जरा प्रॉब्लेम आहे. मला वाटतं आता आवाज येतोय सगळ्यांना. मला एकदा कोणीतरी सांगायला आवाज येतोय. साधनाताई बाजारांचा इथे एक प्रश्न आलाय. अशी रत्ने किंवा खडे वापरल्याने माणसाच्या जीवनावर खरंच काही परिणाम होतो का, मानवी जीवनाच्या समस्या सुटतात का. आता या प्रश्नाचं उत्तर साधनाताई मी तुम्हाला देतो. मी मगाशीच म्हटलं होतं, तुम्हालाही सांगतो की मला ॲस्ट्रोलॉजिकली यातलं फारसं काही कळत नाही, परंतु जेमोलॉजिकली त्या रत्नाचा आपल्या शरीरावर काय परिणाम होईल हे मात्र मी 100% सांगू शकतो. मी पोळ्याचं उदाहरण दिलं होतं की पोळं वापरल्यानंतर ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. काय याशिवाय पोळ्यातली जी काही संयुग आहेत किंवा जे काही घटक आहेत, जे मिनरल्स आहेत, ते तुमची स्किन क्लीन करायचं काम करतात. आता पोळं तर मंगळाचं आहे,
असं म्हणतात. ॲस्ट्रॉलॉजिकली पोळं काय, तर मंगळाचं रत्न आहे. पण पोळ्याचा हाही गुणधर्म लक्षात घेतला पाहिजे की पोळं वापरल्यानंतर तुमच्या शरीरातलं जे रक्तप्रवाह आहे तो अतिशय चांगला होतो. तुमची स्किन एकदम तेजस्वी ओजस्वी अशी व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर पुष्कराज वापरून बघा. पुष्कराज हे अतिशय चमकदार असं रत्न आहे की ज्याची आभा ही खूप सुरेख असते असं म्हणतात. हे रत्न वापरल्यानंतर त्याचा तुमच्या शरीराला स्पर्श झाल्यानंतर तुमच्या शरीराची जी काही स्किन आहे, जी त्वचा आहे, तिच्यात फरक पडायला सुरुवात होते. हा अनुभव आहे. आणि ॲस्ट्रॉलॉजिकली म्हणाल तर मग ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत ते माझ्यापेक्षा तुम्हाला गुरुजी अतिशय छान पद्धतीनं सांगू शकतील की कुठल्या रत्नाचा काय प्रभाव असतो, कुठल्या रत्नानं काय होतं, हे रत्न वापरल्यानंतर त्याचा फायदा काय, त्याचं नुकसान काय, हे तुम्हाला माझ्यापेक्षा गुरुजी चांगलं सांगू शकतील. हां, चांगलं रत्न कसं निवडायचं हे मात्र मी तुम्हाला सांगू शकेल. ज्या रत्नामध्ये लाईट ही चांगली आहे, प्रकाश चांगला आहे, पारदर्शकता चांगली आहे, ज्या रत्नाची उंची चांगली आहे, जे घेतल्यानंतर तुमच्या बोटाला, तुमच्या शरीराला ते स्पर्श करू शकतील, अंगठीमध्ये किंवा पेंडंटमध्ये वापरल्यानंतर, ही अशी रत्न शक्यतो घ्यावीत. ज्या रत्नांमध्ये आता रत्न ओळखायचं कसं चांगलं की म्हणजे रत्न ओळखावं कसं की हे खरं आहे की खोटं, याचे सुद्धा अनेक हे आहेत. उदाहरणार्थ म्हणजे समजा तुम्हाला जर पुष्कराज ओळखायचं असेल तर तुम्ही अगदी बारीक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल त्याच्यात छोटे 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 असे बबल्स दिसतील तुम्हाला, एखादी लाईन दिसेल, एखादी झिरम दिसेल. हे त्याचं नॅचरल असल्याचं आयडेंटिफिकेशन आहे. म्हणजे एखाद्या स्टोनमध्ये जर असं काहीच नसेल तर तो स्टोन हा नॅचरल नाही हे समजून चालायचं. एक प्रश्न आलाय मला, पोळं कोणत्या बोटात घालावं, तर पोळं हे उजव्या हाताच्या या 3ऱ्या बोटात घातलं जातं. हे माझ्या माहितीनुसार मी सांगतोय. परंतु जर गुरुजींनी स्पेसिफिक सांगितलं असेल की तुम्ही याच बोटात रत्न घाला तर ते त्याच बोटात घातलं गेलं पाहिजे. अर्थात त्यामागे त्यांचं काही शास्त्रीय कारण असू शकतं. दुसरी गोष्ट, हे झालं रत्नांबद्दल, उपरत्नांबद्दल. आता ह्या पुढचा एक भाग आहे, आणखी एक प्रश्न आलाय वैभव महाजन यांचा. ज्योतिषशास्त्राचा रत्नांशी संबंध स्पष्ट करण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा अत्यंत आवश्यक व त्यासाठी रत्नांचा अभ्यासही आवश्यक, पण अशी व्यक्ती दुर्मिळ. आता मी याच गोष्टीचं मगाशी उत्तर दिलं होतं, तुम्हालाही थोडक्यात सांगतो की मी जेमोलॉजिकली रत्नांबद्दलची माहिती मी देऊ शकेल, ॲस्ट्रॉलॉजिकली मला ती नाही देता येत. म्हणजे मला त्यातलं काही कळत नाही की बाबा मंगळासाठी पोळं वापरायचं, मग ते किती कॅरेटचं वापरायचं किंवा काय, हे माझ्यापेक्षा तुम्हाला तुमचे गुरुजी अगदी व्यवस्थित सांगू शकतील. मी त्यातलं शक्यतो सांगू शकत नाही किंवा मला ते माहीतही नाही. पण कुठलं रत्न किती इफेक्टिव्ह आहे तुमच्या शरीराच्या प्रकृतीनुसार हे मात्र मी तुम्हाला 100% सांगू शकतो. तुम्हाला पाचूबद्दल आणखी एक गमतीदार माहिती सांगतो, जे कदाचित तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला तुमच्या माहितीसाठी मी ती सांगतो की पाचू हा तुमच्या शरीरावर असा काही परिणाम करतो की पाचूमुळे तुमच्या वाणीची जी काय वाणीचा जो काय प्रभाव आहे तो वाढण्यास मदत होते. म्हणजे जे पॉलिटिकल लीडर आहेत किंवा जे कलाकार आहेत, अशी मंडळी सर्रास पाचू घातलेली आपण पाहतो. तर त्यामागे कारण काय असावं, तर त्यामागे कारणच हे आहे की पाचू हे रत्न तुमची वाचा सुधारते,
आणि हे जेमोलॉजिकली किंवा बायोलॉजिकली इट्स प्रूफ की ही वस्तुस्थिती आहे, असं झालेलं आहे. कारण की पाचूच्या आतील जे काही गुणधर्म आहेत ते गुणधर्म पाचू धारण केल्यानंतर तुमच्या बॉडीशी कनेक्ट झाल्यानंतर त्याचा अतिशय चांगला फायदा तुमच्या शरीराला होतो. त्यातली संयुग तुमच्या शरीरावर परिणाम करतात जेणेकरून तुमची वाचा सुधारते. इट्स बायोलॉजिकली प्रूव्ड. दुसरी गोष्ट, मला एक प्रश्न आलाय, अनेकदा लोक कुठलेही रत्न वापरतात त्यामुळे नेमके काय घडत असावे. आता अरुण सर, ॲक्च्युली हा मला विचारण्याऐवजी हा गुरुजींना विचारण्याचा प्रश्न आहे. मी सांगू शकत नाही या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे कुठलंही रत्न, म्हणजे शक्यतो अशी 2च रत्न आहेत की जी कुणीही वापरावीत. मला हे माहिती आहे, हे मी तुम्हाला सांगतो. एक आहे पुष्कराज, दुसरा आहे मोती. मोती हे रत्न चंद्राचं प्रतीक आहे, शांततेचं प्रतीक आहे. मोती हे रत्न कुणीही वापरावं, त्याचा कसलाच दुष्परिणाम होत नाही. तसंच पुष्कराज आहे. पुष्कराज हे गुरुचं रत्न आहे आणि गुरु हा नेहमी बळ देणारा असतो असं म्हणतात. त्यामुळं पुष्कराज हे रत्न वापरल्यानं त्याचाही काही दुष्परिणाम शरीरावर होत नाही किंवा मनावरही होत नाही. चांगला, एक अतिशय सुंदर प्रश्न आलाय, चांगला पाचू ओळखावा कसा. पाचू ओळखण्याचा सगळ्यात सोपा उपाय, असं म्हणतात, ट्रान्सपरन्सी इज द की ऑफ एमराल्ड. म्हणजे काय, तर पारदर्शकता हा पाचूचा सगळ्यात मोठा गुणधर्म आहे. जितका क्लीन पाचू घ्याल तितकी त्याची किंमत जास्त. पण याच्यात एक धोका पण आहे. हल्ली हिरव्या रंगाच्या बाटलीचा एक स्टोन तयार करून अंगठी बनवलेला एक यूट्यूबवरचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल. तो बऱ्याच वेळा व्हॉट्सअपवर पण फॉरवर्ड झालेला तुम्ही बघितला असेल. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की खोटी रत्न ही अशी बनवली जातात. तर तसं नसतं. ती जी आहेत त्याला साधा सिंथेटिक स्टोन म्हणतात आमच्या भाषेत. पण मूलतः पाचू जो आहे तो अतिशय गडद असा हिरव्या रंगाचा असतो, ज्याचा रंग एकदम क्लीन असावा. त्याच्यात छोटे छोटे बबल्स असतात आणि हे बबल्स असणं हेच ते नॅचरल असल्याचं आयडेंटिफिकेशन असतं. ते जर बबल्स नसतील, त्यात लाईन्स नसतील, तर तो स्टोन नॅचरल नाही हे आपण समजून घ्या. कुठलंही रत्न असो, मग ते पुष्कराज असो, माणिक असो, पाचू असो, नीलम असो. आता तुम्हाला आणखी एक छोटीशी यातली एक हे सांगतो की नीलम आणि पुष्कराज ही 2 रत्न एकाच फॅमिलीतली असतात. म्हणजे नीलम जो आहे तो आणि पुष्कराज हे दोघं सख्खे भाऊ समजू येतात. कधी कधी असंही होतं की काही स्टोन असे असतात की ते नीलमयुक्त पुष्कराज असतात, तर काही स्टोन हे पुष्कराजयुक्त नीलम असतात. म्हणजे काय, तर या दोन्ही रत्नांची थोडी थोडी आभा त्या रत्नामध्ये आपल्याला स्पेसिफिक पाहायला मिळते. परंतु अशी रत्न फार दुर्मिळ असतात, त्याची किंमतही तशीच असते. ती अशी रत्न खूप महाग जातात. हल्ली बाजारात बघितलं तर सगळीकडं बँकॉकची रत्न पाहायला मिळतात की जी अतिशय हलक्या क्वालिटीची असतात. अशी रत्न शक्यतो वापरू नयेत. एखादं रत्न जर 100 रुपये पर कॅरेटनं मिळत असेल तर ते इफेक्टही तसाच देणार. पण जर एखादं रत्न 5,000 8,000 रुपये पर कॅरेटनं मिळत असेल तर त्याच्यात तसे त्याचे गुणधर्म असतील, म्हणून तर त्याची किंमत तितकी महाग आहे ना. अगदी कुणी एखादा ज्योतिषी सांगतो की हे 100 रुपये पर कॅरेटचं हे रत्न आहे, हे तुम्ही वापरा, तुमच्या आयुष्यात बदल घडेल. म्हणजे 100 रुपयाचं रत्न घेऊन जर तुमच्या आयुष्यात खरोखरच बदल घडणार असेल तर आयुष्य इतकं सोपं नाही ना. एक प्रश्न आलाय मला, मोती कोणत्या बोटात घालावे. हा शुभम वायकरांचा प्रश्न आहे. मोती हा उजव्या हाताच्या करंगळीत घातला जातो आणि
मोती वापरल्यानंतर मनाची शीतलता वाढते असं म्हणतात. अरुण वाळूंचा एक प्रश्न आलाय, हिरा खूप महाग असतो, सर्वसाधारणपणे समज आहे, काय खरे काय खोटे? अगदी बरोबर. हा सर्वसाधारणपणे प्रश्न असतो की हिरा हे खरोखरच खूप महाग रत्न आहे असा समज असतो बऱ्याच जणांचा. काही अंशी ते बरोबरही आहे. म्हणजे ही सोन्यात एक प्रतवारी असते, म्हणजे 23 कॅरेट, 24 कॅरेट, 22 कॅरेट अशी एक प्रतवारी केली जाते. हिऱ्यांच्या बाबतीत तसं नसतं. हिरे, सोनं ज्या पद्धतीनं आपण ग्रॅममध्ये मोजतो तसं हिरे आपण कॅरेटमध्ये मोजतो. म्हणजे थोडक्यात कॅरेट हे हिऱ्याचं परिमापक राहतं. हिऱ्याची किंमत महाग वगैरे असते, पण मग स्वस्तही हिरे मिळतात. म्हणजे अगदी 650 रुपयाला 1 सेंट हिऱ्याचा हल्ली बाजारात मिळतो, चांगल्या क्वालिटीचा. पण मग ते ओळखायचं कसं, हा पण एक प्रश्न आहे. आता मी तुम्हाला हिऱ्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो. हे बघ, हिऱ्याचे जे आहेत ते 4 पॅरामीटर्स असतात: कलर, क्लॅरिटी, कट आणि कॅरेट, ज्याला आमच्या भाषेत 4 C's असं म्हटलं जातं. तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो कॅरेट. कॅरेट म्हणजे काय, तर वजन. वजन कसं असतं, जसं आपण सोनं ग्रॅममध्ये मोजतो तसं हिरा हा कॅरेटमध्ये मोजला जातो. 100 सेंट होतात तेव्हा 1 कॅरेट होतो, आणि एक्झॅक्ट 200 मिलीग्राम जेव्हा आपण काट्यात वजन करतो तेव्हा त्याचं कॅरेटमधलं रूपांतर 1 कॅरेट असतं. 200 मिलीग्राम इज इक्वल टू 1 कॅरेट. दुसरी गोष्ट, मग हिरा हा तर सेंटपासून सुरू होतो. म्हणजे 1 ते 6 सेंटपर्यंतचे जर हिरे तुम्ही बघितले तर ते साधारणतः बाजारात 65 ते 75 हजार रुपये पर कॅरेटनं मिळतात. ज्या हिरे बाजारात असेल असेच हिरे शक्यतो घ्यावेत. नॉन सर्टिफाईड डायमंड्स घेऊ नयेत. हिऱ्याला परतावा चांगला मिळतो, त्यामुळं घेताना त्याचे सर्टिफिकेट्स मागणं हे आपलं पहिलं काम आहे. दुसरी गोष्ट, हे झालं कॅरेटबद्दल. मग हिऱ्याच्या किमती कशा ठरतात, तर हिरा 1 ते 6 सेंटपर्यंतचे जे हिरे आहेत ते बाजारात 65 ते 70 हजार रुपये पर कॅरेटने मिळतात. म्हणजे काय, तर तुम्ही 1 सेंटचा हिरा घेणार असाल, नाकातली चमकी बनवायची आहे, 1 सेंटचा हिरा घेणार असाल तर त्याची किंमत होते 750 रुपये. पण जर तुम्ही 1 सेंटचे 7 हिरे घेतले तर त्याचं वजन होतं 7 कॅरेट, आणि 7 सेंटची जी किंमत होते ती साधारणतः 6 पंचे 30, म्हणजे साधारणतः 3 ते 3.5 हजार रुपये त्याची किंमत होईल. आपला हा जो काही समज आहे ना की हिरे खूप महाग आहेत, नक्कीच आहे. पण तुम्ही एक सिंगल सॉलिटेअर घेतला, म्हणजे एक नुसता मोठा 1 कॅरेटचा खडा, तर त्याची किंमत महाग आहे. तुम्ही छोट्या छोट्या स्टोन्सचं एखादं आर्टिकल केलं तर हिऱ्याच्या किमती कमी आहेत. म्हणजे कसं, तर तुम्ही एक सेंटचे 100 हिरे घ्या, त्याचं वजन होतं 1 कॅरेट, पण किंमत होते साधारणतः 60 ते 75 हजार रुपये एवढी. पण तुम्ही एकच हिरा 1 कॅरेटचा घेतला तर त्याची किंमत होते 6,50,000 रुपये. हा एवढा डिफरन्स आहे. वजन सेम राहतं. 1 पीस 1 कॅरेटचा 6,50,000 रुपये, आणि 100 पीस 1 कॅरेट वजनाची किंमत साधारणतः 65 ते 70 हजार रुपये पर कॅरेट. हा डिफरन्स का, तर तुम्ही जेवढा हिरा मोठा घ्याल तेवढी त्याची किंमत वाढणार. तुम्ही 1 कॅरेटचा एक सिंगल स्टोन घेतला तर तो साधारणतः 6,50,000 रुपयापर्यंत मिळतो. पण जर तुम्ही 1 कॅरेट वजनाचे 100 पीसेस घेतले, समजा मंगळसूत्र बनवायचं असेल, कानातलं बनवायचं असेल, किंवा एखादी अंगठी बनवायची असेल, 100 पीस घेतले तर त्याची किंमत अवघी 65 ते 70 हजार रुपये राहते. हा त्यातला फरक आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा हे झालं कलर आणि क्लॅरिटीबद्दल, कलर आणि कॅरेटबद्दल. आता याच्यातला तिसरा भाग येतो तो म्हणजे कट. याचे वेगवेगळे कट्स येतात. हे भारतात सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात जर कोणत्या कटचा हिरा वापरला जात असेल तर तो राऊंड ब्रिलियंट कटचा हिरा वापरला जातो, जो अंगठीत वापरला जातो, पेंडंटमध्ये वापरला जातो, कानातले असतात त्यामध्ये वापरला जातो.
शिवाय वेगवेगळे जे काही स्टोन्स आहेत त्या स्टोनसोबत सुद्धा हिऱ्यांचं कॉम्बिनेशन अतिशय सुंदर दिसतं. म्हणजे पाचूसोबत हिरे वापरून केलेली अंगठी तुम्ही जर इंटरनेटवर सर्च केली तर अतिशय सुंदर डिझाईन्स तुम्हाला त्याच्यात बघायला मिळतील, की जे शक्यतो आपण वापरायचं टाळतो. पण ह्या गोष्टी आपण वापरल्या पाहिजेत. थोडंसं वेगळं काहीतरी आपण ट्राय केलं पाहिजे. किंवा मानकासोबत तुम्ही जर हिऱ्यांचं कॉम्बिनेशन बघितलं तर अतिशय सुरेख अंगठ्या बनतात, कानातले बनतात, पेंडंट्स बनतात. अतिशय अगदी म्हणजे मॅचिंग असं कॉम्बिनेशन, कलर कॉम्बिनेशन या दोन याच्यात ते बनवता येऊ शकतं. मला आणखी एक प्रश्न आला आहे, पाचू ओळखावं कसं? मला वाटतं मगाशी मी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. बरं, आता तिसरा भाग आहे तो कटचा. मी राऊंड ब्रिलियंटबद्दल सांगितलं. त्यानंतर एक प्रिन्सेस कट येतो. त्यानंतरचा कट येतो तो कुशन कट. त्यानंतर मार्कविस कट. हे हिराचे वेगवेगळे कट्स आहेत की ज्याच्यामुळे त्याचे आकार ठरले जातात. राऊंड ब्रिलियंटचा हा हिरा गोल असतो, प्रिन्सेसचा चौकोनी येईल, मार्कविसचा पाकळीच्या आकाराचा हिरा येतो, एक हिरा हार्ट शेपचा येतो जो तरुणांमध्ये फार पॉप्युलर आहे. हार्ट शेपचा हिरा येतो. मला विचारलं जातं हल्ली की तुमच्याकडे हार्ट शेपचा हिरा मिळेल का? आता मग जेव्हा किंमत सांगतो तेव्हा बऱ्याच वेळा ते टाळलं जातं, पण प्रश्न विचारला जातो. म्हणजे हिऱ्याबद्दल लोकांमध्ये क्युरियोसिटी आहे, हे मात्र खरं. दुसरी गोष्ट, याच्यानंतर चौथा भाग आला तो क्लॅरिटीचा, जो सगळ्यात महत्त्वाचा असतो. क्लॅरिटी म्हणजे काय तर त्याची पारदर्शकता. एक प्रश्न आलाय मला, ज्याप्रमाणे पाचू अंगठीत वापरल्यामुळे आवाज व वाचेवर अनुकूल परिणाम होतो, परंतु हिरा अंगठीत, पेंडंट व कानातील दागिन्यात वापरल्यानंतर शरीरावर कोणता अनुकूल परिणाम होतो? अगदी बरोबर. हा प्रश्न अतिशय छान आहे. मला हा अतिशय आवडलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर मी देतो, पण अगोदर आपण क्लॅरिटीबद्दल थोडंसं बोलूयात. मग महाजन साहेब तुमच्या प्रश्नाकडे मी येतो. क्लॅरिटी म्हणजे त्याची पारदर्शकता. तो किती पारदर्शक आहे यावर त्याची किंमत खऱ्या अर्थानं अवलंबून असते. आता डायमंडची जी क्लॅरिटी आहे ती इंटरनली फ्लॉलेस, ज्याला आमच्या भाषेत आम्ही IF म्हणतो, इंटरनली फ्लॉलेस ही सगळ्यात बेस्ट क्लॅरिटी असते. त्यानंतर येते ते VVS1, VVS2, VS, VS1, VS2, S, S1, S2, P, P1 अशा त्याच्या वेगवेगळ्या क्लॅरिटीज आहेत. तर इंटरनली फ्लॉलेस म्हणजे काय की हँडवॉशनं हात धुतल्यानंतर 99% जर्म्स मारले जातात आणि 1% जर्म्स शिल्लक राहतात. असं जसं हँडवॉशच्या कंपनीचे विक्रेते तुम्हाला शुअर करतात, अगदी तसंच हिऱ्यांच्या बाबतीत आहेत की 100% इन्क्लुजन्सपैकी फक्त 1% इन्क्लुजन्स हे इंटरनली फ्लॉलेस नावाच्या इंटरनली फ्लॉलेस असलेल्या डायमंड्समध्ये पाहायला मिळतात. म्हणून इंटरनली फ्लॉलेस ही क्लॅरिटी असलेले डायमंड्स हे फार रेअर असतात. म्हणजे तुम्ही जर 100 हिरे एकत्र घेतले तर त्याच्यात एखादा हिरा हा इंटरनली फ्लॉलेस पाहायला मिळतो. इतका रेअर असतो. त्याच्यानंतर येतात ते VVS1 आणि VVS2. हे जे डायमंड्स आहेत हे आपल्याला सरास वापरताना पाहायला मिळतात. म्हणजे वेगवेगळ्या अंगठ्यांमध्ये, कानातल्यांमध्ये सगळ्यात जास्त जर वापरलेले डायमंड्स असतील तर ते VVS1, VVS2 असतात की जे सगळ्यात जास्त वापरले जातात. त्यानंतरचे जे येतात ते VS1, VS2 हेही डायमंड्स वापरले जातात वेगवेगळ्या दागिन्यांसाठी. परंतु हे खूप थोडे दुकानदार आहेत की जे हे डायमंड्स, ह्या क्लॅरिटीचे डायमंड्स वापरताना मी पाहिलेले आहेत. तुम्ही उत्तर भारतात गेलात तर सरास तुम्हाला VS1, VS2 क्लॅरिटीचे डायमंड्स बघायला मिळतात. तिथं जर आपण एखादा VVS क्लॅरिटीचा किंवा इंटरनली फ्लॉलेस क्लॅरिटीचा एखादा स्टोन आपण मागितला
तर तिथं ते स्पष्ट सांगतात की हे स्टोन आमच्याकडे मिळत नाही, असं ते स्पष्ट सांगतात. हा झाला क्लॅरिटीचा भाग. त्यानंतरचा जो येतो तो कलर. कलर हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर हिऱ्याच्या बाबतीत असतो. डायमंडचे जे कलर आहेत ते डी पासून सुरू होतात. DEFGH ते अगदी असे झेड पर्यंत डायमंडचे कलर्स असतात. D to G पर्यंतचे जे डायमंड असतात ते बऱ्यापैकी पांढऱ्या शुभ्र रंगाचे असतात. जी नंतर जशी जशी त्याची क्लॅरिटी, जसं त्याचा कलर खाली जातो, म्हणजे EFDFGHI पर्यंत जेव्हा जातो तेव्हा तो डायमंड तुम्हाला पिवळसर दिसायला सुरुवात होतो. आणि अगदी KL पर्यंत गेल्यानंतर डायमंड हा असं तुम्हाला अगदी राखाडी रंगासारखा दिसायला लागतो. हे जितका त्याचा रंग चांगला तितकी त्याची किंमत अधिक. हिऱ्याचं हे वैशिष्ट्य असतं. त्यामुळे हिरा महाग मिळतो वगैरे अगदी बरोबर, पण त्याचे पॅरामीटर्स आहेत. तुम्ही जी कलर VVS2 क्लॅरिटीचा डायमंड घ्या, तुम्हाला किंमत कमी मिळेल. पण तुम्ही तोच डायमंड जर D कलर IF क्लॅरिटीचा घेतला, जो सगळ्यात बेस्ट मानला जातो, तर त्याची किंमत ही काही लाखांच्या घरात जाते. उदाहरणार्थ म्हणजे समजा तुम्ही 1 कॅरेटचा G कलर VVS1 क्लॅरिटीचा डायमंड घेतला किंवा VVS2 क्लॅरिटीचा डायमंड घेतला, जी अगदी बेसिक कलर, तर त्याची किंमत साधारणतः 6,50,000 रुपये होते. पण तुम्ही त्याच वजनाचा D कलर आणि इंटरनली फ्लॉलेस म्हणजे D कलर IF क्लॅरिटीचा डायमंड घेतला तर वजन तेच, फक्त कलर क्लॅरिटी बदलल्यानंतर त्याच हिऱ्याची किंमत साधारणतः 16,85,000 रुपये होते. हे इतकं अनाकलनीय आहे की वजन सेम आहे तरी किंमत काय एवढी, तर त्याची कलर आणि क्लॅरिटी हे त्यामागची मुख्य कारण आहे. तुम्ही जितक्या चांगल्या क्वालिटीचा, जितका क्लीन हिरा घ्याल तितकी त्याची किंमत अधिक. बरं, हिऱ्यांच्या बाबतीत किंवा रत्नांच्या बाबतीत असा एक समज आहे की आपण हे एकदा घेतल्यानंतर त्याचे पुन्हा विक्री होत नाही किंवा पुन्हा ते दुकानदाराला देता येत नाही किंवा काही दुकानदार ते परत घेत नाहीत. असे असंख्य प्रॉब्लेम्स असतात. अगदी बरोबर आहे. काही दुकानदार म्हणतात की हे विकल्यानंतर एकदा तुम्ही वापरल्यानंतर त्याची पॉवर संपून जाते वगैरे वगैरे, असं अनेक गोष्टी सांगितल्या जातात. तर या गोष्टींना काहीही तथ्य नाही. प्रत्येक रत्नाची स्पेसिफिक अशी एक त्याची किंमत असते आणि ती त्याची लाईफ टाईम प्राईज राहते. तुम्ही, एक मला प्रश्न आलाय मनीषा रहाणे यांचा, रत्नांचा मानवी जीवनावर खूप मोठा परिणाम होत असतो असे ज्योतिषशास्त्र सांगते. हे खरे आहे का, की फक्त रत्ने विकून त्यांचा धंदा वाढवण्यासाठी लोकांची दिशाभूल केली जाते? आता हा जो मनीषा राहणेताईंचा जो प्रश्न आहे, हा खरं तर ज्योतिषांना विचारायचा प्रश्न आहे. हा मला विचारून उपयोग नाही. माझं काम रत्न विकणं जरी असलं तरी मी भविष्य सांगत नाही की तुम्ही कोणतं रत्न वापरा. हा, कोणतं रत्न काय किमतीला मी घेतलं पाहिजे हे मी मात्र राहणेताई 100% सांगू शकतो. एक वाळून साहेबांचा प्रश्न आहे, बेल्हेकर ज्वेलर्स राजगुरुनगरमध्ये सर्व रत्ने मिळू शकतील का, आणि तेही आपल्या अभ्यासू मार्गदर्शनासहित आपले प्रेक्षक आपल्याशी संपर्क साधू शकतील का? अगदी केव्हाही. या आपल्या ऑनलाईन सेशन नंतर तुम्हाला जर काही पर्सनली मला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही केव्हाही विचारा, काहीच अडचण नाही. आमचे एक मित्र आहेत विजय मोरे, ते असं म्हणतात की खूप छान माहिती दिली, धन्यवाद. तर मनीषाताई, तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तुम्हाला एखाद्या रत्नाची जेमोलॉजिकली सगळी माहिती मी सांगू शकतो, पण ज्योतिषशास्त्रानुसार त्याचा काय उपयोग होतो हे मी सांगू शकणार नाही. हे तुम्हाला एखादे ज्योतिषशास्त्रीच सांगू शकतील. हा, आता असं म्हणता येईल याच्यात की त्यांनी जर याचा व्यवसाय केला असेल तर तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे की त्यांनी पैसा कमवला
तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्याशी आपण काही हे करू शकत नाही. पण हल्ली हे असं होतं की जे ज्योतिषी स्वतःच रत्न विकतात. मी मगाशी म्हटलं ना की बऱ्याच वेळा पुष्कराजसारखं रत्न आहे असं सांगून सिट्रीन दिलं. तर ही एक प्रकारे दिशाभूल आहे, असं होता कामा नये. आपण त्या विषयाकडे येणारच आहोत. रत्नांचा परतावा म्हणजे रत्नांची मूल्य कशी ठरतात, तर त्याचे त्याचे पॅरामीटर्स मी आत्ता जे तुम्हाला सांगितले की त्याचा कलर, त्याची क्लॅरिटी, त्याचं वजन, फिनिशिंग, शेप, त्याचे मेजरमेंट्स, शिवाय त्याचे हाईट्स, या सगळ्या गोष्टी म्हणजे हे रत्नांचे पॅरामीटर्स असतात. यावरून ठरवायचं की या रत्नाची किंमत काय असेल. हल्ली बाजारात 100 रुपये पर कॅरेटचं सुद्धा रत्न मिळतं, पण ते रत्न तितकंच लाभदायक ठरेल असं नाही. रत्न महाग मिळालं तरी चालेल, परंतु त्याचा उपयोग झाला पाहिजे, हे मात्र तितकंच खरं. साधी रत्न वापरल्यानंतर अडचण काय होते की आपल्याला त्याचा फायदाही होत नाही आणि आपले पैसे आणि वेळ दोन्ही वाया जातात. शिवाय महाग रत्न घेऊन फसलो गेलं तर अशी पण भीती राहते. तर ह्याच्यासाठी एक करायचं की जो स्टोन विकणारा आहे तो त्या रत्नाचा योग्य परतावा आपल्याला देईल का याची खात्री करून घ्यायची. जर एखादा दुकानदार तुम्ही वापरलेलं रत्न पुन्हा तुमच्याकडे घेऊन आला, एखाद्या दुकानदाराकडून तुम्ही घेतलेलं रत्न परत तुम्ही दुकानदाराकडे घेऊन गेलात, तर त्या दुकानदारानं त्या रत्नाचा योग्य तो परतावा दिला पाहिजे असं मला वाटतं. कारण की प्रत्येक रत्नाचा एक व्हॅल्यू असतो. म्हणजे जर समजा तुम्ही 4 लाख रुपयाचं एखादं रत्न घेतलं, समजा एखादा 4 लाख रुपयाचा एखादा हिरा तुम्ही घेतला, 2 वर्ष वापरला. समजा गुरुजींनी तुम्हाला सांगितलं की हे रत्न 2च वर्ष वापरायचे आणि 2 वर्षानंतर पुन्हा तो हिरा जेव्हा तुम्ही दुकानदाराला परत द्यायला जाल, तेव्हा तो त्या दुकानदारानं परत घेतला पाहिजे. जर तो घेतला नाही तर मग काही गडबड आहे. आणि जर असं दुकानदार जर तो हिरा किंवा ते रत्न तुमच्याकडनं परत घेत असेल, भले आता उदाहरणार्थ माझ्याकडे जर समजा एखाद्या गिरायकानं त्याचं रत्न माझ्याकडनं घेऊन गेलेलं रत्न परत माझ्याकडे घेऊन आलं, तर मी त्याची 75% रक्कम परत देतो, 25% डिडक्शन करतो. असं का? तर हा तो व्यवसायाचा भाग झाला. पण निदान 75% तरी रक्कम परत केली जायला पाहिजे असं मला वाटतं. हिऱ्यांच्या बाबतीत असं अजिबात नसतं. हिरे जर तुम्ही एक्सचेंज केले, म्हणजे आज तुम्ही एक हिऱ्याची अंगठी घेतली, 4 वर्ष वापरली, 4 वर्षानंतर तीच अंगठी देऊन पुन्हा दुसरी घ्यायची असेल, थोडक्यात एक्सचेंज करायची असेल, तर जुन्या अंगठीची व्हॅल्यू तुमची मजुरीसहित नवीन वस्तूच्या किमतीतनं वजा केली गेली पाहिजे. म्हणजे आमच्या भाषेत त्याला एक्सचेंज 100%, कॅश 90% असं आम्ही म्हणतो. तुम्हाला पैसे हवे असतील तर 90% रक्कम परत दिली जाते आणि जर एक्सचेंज करायचे असतील तर 100% मूळ मजुरीसहित पूर्ण किंमत आपण नवीन वस्तूच्या किमतीतनं वजा करतो. दुसरी गोष्ट, हे झालं कट, क्लॅरिटी, कॅरेट आणि कट, क्लॅरिटी, कॅरेट आणि वेट, हे झाले 4 भाग. आता कलर राहिला आपला. मी तेच विचार करतो, तर हे खाली प्रश्नामुळे जरा गोंधळलो मी. कलर राहिला आपला. कलरबद्दल सांगायचं झालं, कलर D to Z पर्यंत डायमंड्सचे कलर असतात, हे फक्त मी तुम्हाला सांगितले. पण त्यात सुद्धा बऱ्याच गोष्टी अशा आहेत, तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. डायमंडचा जो सगळ्यात बेस्ट कलर जो मानला जातो तो D कलर मानला जातो. त्यानंतरचा जो कलर येतो तो E आणि F, आणि त्यानंतरचा जो कलर येतो तो G आणि H. ह्या 4 पेअर असतात नॉर्मली कलर्स. तर G कलरचा डायमंड अतिशय व्हाईट येतो. त्यानंतरचा EF मध्ये जो येतो तो अगदी डीप असा व्हाईट येतो, आणि त्यानंतरचा तो GH मध्ये येतो तो थोडासा येलोइश असा व्हाईट येतो. आता हे मी तुम्हाला असं सांगणं आणि तुम्ही ते प्रत्यक्ष बघणं हे फार गरजेचं आहे, तर तुमच्या ते लक्षात येईल. पण तुम्ही कधीही कुठलंही रत्न खरेदी करा किंवा कुठलंही हिरा खरेदी करा, एखादं रत्न खरेदी करा,
काहीही खरेदी करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा दुकानदार त्या वस्तूचं सर्टिफिकेशन तुम्हाला देतो का, हे सगळ्यात अगोदर बघा. रत्न खरेदी करताना बऱ्याच वेळा फसवणूक व्हायची भीती वाटते, म्हणून रत्न खरेदी केली जात नाहीत किंवा रत्नांच्या वस्तू घेतल्या जात नाही. का तर आपण फसले जाऊ का अशी भीती नॉर्मली ग्राहकांना असते. हा माझा स्वतःचा बऱ्याच वेळेचा अनुभव आहे आणि ते खरंही आहे. भीती वाटते की बाबा समजा आपण एखाद्या गोष्टीसाठी 10,000 रुपये मोजले, 15,000 रुपये मोजले, 20,000 रुपये मोजले, पण तेवढी त्या वस्तूची किंमत खरंच आहे का, असा प्रश्न बऱ्याच वेळा आपल्याला पडतो की बाबा आपण ह्यासाठी 25,000 रुपये जर खर्च केले, उद्या बाजारात विक्रीच्या वेळेस याचे जर 25 पैकी 20 जरी मिळाले तरी बेहतर, पण 20ही नाही मिळाले तर मग काय, या भीतीपोटी बऱ्याच वेळा रत्न खरेदी केली जात नाही किंवा रत्नांचे दागिने खरेदी केले जात नाही. हा एक जेन्युइन एक्सपिरियन्स आहे माझा. तर अशा वेळेस मी अशा लोकांना नेहमी एक गोष्ट सांगत असतो, ती तुमच्या सगळ्यांशी आज मी शेअर करणार आहे की तुम्ही कुठलंही रत्न घ्या, तुम्ही हिरा घ्या, पाचू घ्या किंवा तुम्ही एखाद्या स्टोनपासून तयार केलेला एखादा दागिना घ्या, तुम्ही काहीही घ्या, परंतु दुकानदाराकडनं त्या वस्तूचं सर्टिफिकेशन मागितलंच गेलं पाहिजे. उदाहरणार्थ, जर समजा तुम्ही एखादा हिरा घेणार असाल तर त्याचं स्पेसिफिक सर्टिफिकेशन मागितलं गेलं पाहिजे. त्याच्यावर त्याच्या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात, त्याचं वजन मेन्शन केलेलं असतं, कट मेन्शन केलेला असतो, क्लॅरिटी मेन्शन केलेली असते, त्याचे स्पेसिफिक मेजरमेंट मेन्शन केलेले असतात. जर तो माउंटेड असेल, माउंटेड इन द सेन्स की जर तो धातूमध्ये बसवलेला असेल तर तो माउंटेड आहे की अनमाउंटेड आहे हेही सांगितलं जातं. त्याची डेप्थ सांगितली जाते. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर मेन्शन केलेल्या असतात. बरं, हे जे काही सर्टिफिकेशन आहे हिऱ्याच्या बाबतीतलं, तर हे नेहमी घेताना इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूटचं सर्टिफिकेशन असलं पाहिजे. आयदर जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका, या 2 इन्स्टिट्यूशन अशा आहेत जगात की ज्या जगत मान्य आहेत, की जवळजवळ बहुतांशी दुकानदार आमच्यासारखे या ठिकाणचं किंवा या संस्थेचं सर्टिफिकेट ग्राहकांना देतात. मग तुम्ही अंगठीतला स्टोन असो किंवा लूज नुसता हिरा असेल, म्हणजे विदाऊट मेटल असा जो नुसतं रत्न असेल हिऱ्याचं, तर या 2 पैकी एका इन्स्टिट्यूटचं सर्टिफिकेशन असलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हिरा जेव्हा खरेदी करता तेव्हा त्याचा परतावा काय आहे हे तुम्ही विचारून घेतलं पाहिजे. जर समजा एखादा दुकानदार तुम्हाला सांगेल की हे तुम्ही घेतल्यानंतर हे तुम्ही वापरता आणि मग त्याचा नंतर उपयोग होत नाही, त्यामुळे याला परतावा काय नाही, तर त्याला अर्थ नाही. तुम्ही विकत घेतलेला हिरा कमीत कमी 90% रकमेला परत घेतला गेला पाहिजे, किंवा तुम्ही विकत घेतलेलं रत्न कमीत कमी 75% रकमेला परत घेतलं पाहिजे, तरच त्याची ऑथेंटिसिटी आपल्याला मानता येईल. बरं, जसं हिऱ्यांचे सर्टिफिकेट्स असतात तसेच विविध रत्नांचे पण असतात. फॉर एक्झाम्पल, पाचूचं सर्टिफिकेट्स असतं, पुष्कराचे येतात, पण तुम्ही कुठलंही रत्न घ्या, त्याचं सर्टिफिकेशन हे कस्टमर म्हणून तुम्ही ते मागाच. नॉन सर्टिफाईड स्टोन्स हे कधीच घ्यायचे नाही. दुसरी गोष्ट की त्याचा परतावा किती मिळेल हे अगोदर व्यापाऱ्याशी कन्फर्म केल्यानंतरच तुम्ही ते घ्यायचं की नाही हे ठरवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त रत्न वापरू नये. स्वस्त रत्न वापरल्यानं त्याचा तुमच्या शरीरावर काहीही परिणाम होत नाही, असा माझा अनुभव आहे. भले मी अगदी असं म्हणत नाही तुम्हाला की आता मग सांगितलंय गुरुजींनी पाचू वापरायला, मग आता 25,000 रुपये पर कॅरेटचा पाचू घेणार मी, 3 कॅरेटचा म्हणजे 75,000 रुपयाचं रत्न घेणार आणि मी वापरणार आणि मला लगेच त्याचा इफेक्ट होईल, तर असंही नाही. श्रद्धा म्हणून तुम्ही एखादी गोष्ट करणं हे बरोबर आहे.
पण त्याचा लगेच इफेक्ट होईल आणि तुमच्या शरीरावर त्याचा आमूलाग्र बदल म्हणजे परिणाम होईल आणि तुम्हाला एकदम सगळं होईल, तर असंही होत नसतं. त्याला मेहनतीची ही जोड लागते. त्यामुळं प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. फक्त यात आपण फसले जाऊ नयेत. आपल्या श्रद्धेचा कोणी गैरफायदा घेऊ नये, यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. म्हणून रत्नांबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगावी, हा यामागचा माझा हेतू होता. मला वाळुंज सरांनी एक 45 मिनिटाचा वेळ दिला होता. 45 मिनिटं झालेली आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं मी दिलेली आहेत. आणखी काही असतील तर मला फोन करा. बेधडक महाराष्ट्राच्या या फेसबुक पेजवर मला तुम्ही आज ही जी काय संधी दिलीत त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. वाळुंज सरांचं विशेष कौतुक. त्यांनी मला अगदी आवर्जून सांगितलं होतं की तुमच्या कार्यक्रमाला रिस्पॉन्स चांगला मिळेल आणि ते मी पाहतोय की मला खरोखरच खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे. आणखी एक प्रश्न आला आहे मला की हिरा ही फक्त दागिन्यांसाठीच घ्यायची वस्तू आहे का, की इन्व्हेस्टमेंट म्हणून वापरू शकता सोन्यासारखं? हा प्रश्न अतिशय सुंदर आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मी देतो. तर हिऱ्याकडे तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून बघू शकता. इन्व्हेस्टमेंट इन द सेन्स की हिरा, समजा तुम्ही एक 4 लाख रुपयाचा हिरा आत्ता घेतला, घ्या आणि विसरून जा की आपण अशी एक इन्व्हेस्टमेंट केली. पण जेव्हा 5-10 वर्षांनी तुम्ही त्याच हिऱ्याची किंमत जेव्हा काढायला जाल, तेव्हा त्या हिऱ्याची किंमत कमीत कमी 15 ते 20 लाख रुपये होते. मी जेव्हा 2006 साली पहिल्यांदा हिऱ्याच्या दुकानात काम करायला सुरुवात केली, तेव्हा हिरे साधारणतः 28,000 रुपये पर कॅरेटनं मिळायचे. 1 ते 6 सेंटचे जे हिरे आहेत ते 28,000 रुपये पर कॅरेटने मिळायचे. आज बाजारात त्याच हिऱ्यांची किंमत 75,000 रुपये आहे पर कॅरेटने, म्हणजे जवळजवळ दुप्पट आहे. म्हणजे तेव्हा जेव्हा कोणी 1 कॅरेटचा एक सिंगल डायमंड घेतला असेल त्याची किंमत 2,10,000 रुपये असेल, डी कलर आय एफ क्लॅरिटी याची. आता त्याच हिऱ्याची मार्केट रेटप्रमाणे आजचं व्हॅल्युएशन जवळजवळ 16,85,000 रुपये आहे. फक्त एक आहे की हिरा घेऊन विसरून जायचं. म्हणजे मी असेही काही कस्टमर्स बघितलेले आहेत, हिरा घेतला, अगदी छोटी सुरुवात केली. एक 25 सेंटचा डायमंड सुरुवातीला त्यांनी घेतला, 25चा, मग नंतर 30, 30चा 35, 35चा 40, 40चा 45, 45चा 50, स्टेप बाय स्टेप हिराचं वजन वाढवत चालायचं. म्हणजे आमचे एक खूप जवळचे मित्र कस्टमर होते की ज्यांनी अगदी, मी जेव्हा पुण्यात कामाला होतो तेव्हाचा एक छोटासा किस्सा सांगतो. त्यांनी 30 सेंटच्या हिऱ्यापासून सुरुवात केली आणि मी जेव्हा 2016 साली जेव्हा मी पुण्यातलं माझं काम सोडलं, तेव्हा त्यांच्याकडे 1 कॅरेट 4 सेंटचा हिरा होता. या संबंध कालावधीत त्यांनी जवळजवळ 30 सेंटपासून सुरुवात केली होती आणि 1 कॅरेट 3 सेंटच्या हिऱ्यापर्यंत ते पोहोचले होते, ज्याची मार्केट रेटनं आज व्हॅल्यू होते साधारणतः 6,85,000 रुपये. म्हणजे हिऱ्याकडं तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा बघा. पण हा, इन्व्हेस्टमेंट मात्र अशाच ठिकाणी करा की जिथे योग्य परतावा मिळेल. मी वेळ आपली संपलेली आहे. वाळुंज सरांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली या ठिकाणी बोलायचं. अनेक जण कमेंट करतायत, सांगतायत खूप छान कार्यक्रम झाला, आवडला, चांगली माहिती मिळाली. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुम्ही आवर्जून हे लाईव्ह सेशन अटेंड केलं माझं. तुमचे काहीही प्रश्न असले मला केव्हाही फोन करा. माझा नंबर या फेसबुक पेजच्या पोर्टलवर आहेच. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.